गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तुम्हा सगळ्यांना हॅपी दसरा. आता मला शूटला जायचं आहे, सो आम्ही प्लॅनिंग करतोय. माझा उपवास आहे 9 दिवसाचा, तर तो सोडणार आहे मी. त्यासाठी माझा पण होता त्याचा उपवास पण होता 2 दिवस, पहिल्या दिवशी आणि लास्ट दिवशी. ठीक आहे, तर तेच उपवासाची तयारी चालली. काहीतरी खाऊन उपवास सोडून, तयारी चालू आहे का? उपवास सोडून आम्ही कामाला निघणार. उपवासाची तयारी नाही चालू आहे, सगळं झालंय. फक्त खीर राहिली आहे बनवायची आणि आता आम्ही पूजा करतोय. आणि त्यांना जरा माझी रांगोळी काढलेली दाखव ना. ओके, रांगोळी. तू पण बघितली नाही ना? मी रांगोळी बघितलंय, पण मी तुम्हाला पण दाखवतो. झालं. आम्ही हा रात्री आणले, ते आता बांधले. थोडेसे ते कालवणलेत, पण ठीक आहे. आता काय लावा ना तुम्ही, मी थोडी ना वरती चढणार आहे. तुम्हाला लावा लागेल. चढायचं आहे का वरती? हां, बरं ठीक आहे. पकडा हे पकडा. लावतोय ते, काहीतरी करून ऍडजस्टमेंट काहीतरी करून जुगाड करून आम्ही जुगाड करून लावणार. तुम्ही बघा. तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला. मी पण काल रीलवरतीच बघितलेली, कॉपी पेस्ट केली आहे फक्त. तर रांगोळी सुद्धा काढून झाली, हार लावून झाला आहे, देवाची बत्ती करून झाली. आता आम्हाला फक्त लक्ष्मीपूजन करायचं आहे. बाहेर का नजारा आहे, का फ्रेश वातावरण आहे, मस्त. तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं, जुना पुराणा काहीतरी नाता असेल तुमचा, आहे ना? नाही ठीक आहे. किती वेळा खराब झाली आहे किंवा हरवली आहे ना? इकडे ठेवलं आहे देवापुढे. गाईस, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे सोनं कुठे ठेवायचं असतं. मला माहित नाही, आम्ही तेच ठेवलं समोर. पप्पा आहे ना, लहानपणी आहे ना, मी लहान असताना, पप्पा लहान नसताना, म्हणजे ते त्यांचे सगळे हत्यार असायचे ना बांधकामाचे, त्याच्यासोबतच ते सोनं आणलेलं असायचं, ते तसंच बाजूला ठेवायचं आणि देवी विसर्जन झाल्यानंतर वाटायचं सगळ्यांना. अच्छा, असं आहे का? हो, ठीक आहे, चालेल. ती इंग्लिश जर ऐका, तुम्हाला पण चक्कर यायला, जरा मला चक्कर यायला लागले. ठीक आहे, माझी पण इंग्लिश एवढी खास नाही, म्हणून मला एवढं काय वाटत नाही. माझे इंग्लिश एकदम फर्स्ट क्लास आहे, कळलं ना? एकदम असं हलकं वाटतं एकदम. अरे आता हलकं याच्यावर मला आठवलं, माझं पोट आता खूप खाली झालं आहे, मला खूप भूक लागली. तर यार बनवणार लवकर यार. किती वेळ लागेल तुला बनवायला? 10 मिनिटं फक्त खीरच राहिलंय फक्त. त्यांना मी व्हिडिओमध्ये खीरची रेसिपी सांगितली असते, पण पण काही खीरची रेसिपी नको जावं. खीरची रेसिपी प्रत्येक जण खीर बनवतो. नाही. प्रत्येक जण. आणि कोणाला येत नसेल का? हा, काही ज्यांना येत नसेल त्यांनीच फॉलो करा. नाही, त्यांनी व्हिडिओ बघा, पहिला एक टाकला आहे ऑलरेडी. मला असली भूक लागली ना, जबरदस्त भूक लागली यार. काय टेस्ट आहे, एक नंबर आहे यार. असं मी वेडिंगमध्ये पण कधी खाल्लेलं आहे. खरं का? सर्व गोष्टी परफेक्ट टाकले.
थोडं भारी भारी बनवलं ना तुम्हाला आता असंच निघतो. तर आम्हाला मला पोचायचं 2 वाजता वाशिमला. मग त्याच्यानंतर ना तिथून निघून मग आम्हाला जायचं आहे कोकणामध्ये. तर कोकणामध्ये प्री वेडिंग आहे. ॲक्च्युली प्री वेडिंग उद्याची आहे पण आम्ही आज चाललो आहे. लोकेशन्स बघू तिकडे कसं काय काय आहे. त्याच्यानंतर आम्हाला आयडिया येईल की पुढे कसं काय करायचं. ओके तर गाईज याच्या पुढचा ब्लॉग कविता पूर्ण करेल.